31 डिसेंबरच्या बंदोबस्तासाठी नाशिक शहर पोलीस पूर्णपणे सज्ज आहे। मागच्या एका आठवड्यापासून आमचा अँटी टेरर ड्राईव्ह हा सर्व पोलीस स्टेशनमध्ये सर्व ATC आणि ATB स्क्वॉड्स यांच्यातर्फे चालू होता। बंदोबस्ताचं 31 तारखेचं जे नियोजन आहे तर ते सर्व पोलीस स्टेशन इन्चार्ज यांनी केलेलं आहे आणि त्याचा रिव्ह्यू आज नाशिक आयुक्तालयामध्ये घेण्यात आला। त्याचबरोबर आमचे जे सर्व अधिकारी म्हणजे सर्व ब्रांचेसचे हेडक्वार्टर्सचे सर्व स्पेशल ब्रांचेस आणि स्पेशल स्क्वॉड्सचे अधिकारी जे आहेत हे ऑन रोड तैनात राहणार आहेत। एकूण आयुक्तालयामध्ये 3000 अंमलदार 200 अधिकारी हे तैनात असणार आहेत। त्याचबरोबर 600 होमगार्ड्स आपल्याला बाहेरून आलेले आहेत, तेही बंदोबस्ताला तैनात असणार आहेत। आपल्याकडचे ATC स्क्वॉड्स, स्पेशल ब्रांचचे स्क्वॉड्स, क्राईम ब्रांचचे स्क्वॉड्स, त्याचबरोबर बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड्स, डॉग स्क्वॉड्स आणि जे स्पेशल ब्रांचचे प्लेन क्लोथ्सचे गस्त करतात आणि जी सर्व ऑफिसर्स आणि सर्व मेन हे 31 तारखेला ऑन रोड असणार आहेत। 31 तारखेच्या संध्याकाळपासून म्हणजे उद्याच्या संध्याकाळपासून हे सर्व सुरू होईल। त्याच्यामध्ये स्टॉप अँड सर्चचे पण ऑपरेशन्स सुरू होतील। ड्रंक अँड ड्राईव्हची नाकाबंदी साधारण 65 ठिकाणी करण्यात आलेले आहेत। स्टॉप अँड सर्चचे जे पॉईंट्स आहेत ते लास्ट मिनिटला डिसाईड होतील आणि त्याप्रमाणे चेकिंग्स होतील आणि 65 ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह आणि बाकी न्यूसन्स मेकर स्ट्रीट क्राईमसाठी नाकाबंदी लावण्यात येणार आहे। आमचे जे पेट्रोलिंग मोबाईल्स आणि बीट मार्शल्स आहेत आणि जे सर्व ऑफिसर्स मोबाईल्स ऑन रोड असणार आहेत, त्यामुळे जे नेहमीचे जे चेकिंग स्पॉट्स आहेत त्याच्यामध्ये चेकिंग होणार आहे। त्याचबरोबर उद्याचा जो आमचा रिस्पॉन्स टाईम असणार आहे तो 4 ते 5 मिनिटामध्ये आपण कुठलाही कॉल 112ला केलात तर 4 ते 4.5 ते 5 मिनिटामध्ये नाशिक पोलीस आपल्यापर्यंत कॉलरपर्यंत पोहोचू शकेल। पोलीस विभाग जो आहे हा परवानगी ज्या इतर विभागांच्या परवानग्या आहेत तर त्याप्रमाणे त्यांचे टायमिंग्स एन्फोर्स करतो। आमच्याकडून अशा कुठल्याही प्रकारचे टायमिंग्स किंवा रूल्स रेग्युलेशन्स आम्ही करत नाही। त्यामुळे एक्साईजचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत आणि जे काही टायमिंग्स आहेत त्याचप्रमाणे पोलीस विभागातर्फे कारवाई होईल। नाशिक शहर जे आहे हे पहाटेपर्यंत नॉर्मली नाशिक शहरामध्ये अशा प्रकारचे इन्सिडेंट्स होत नाही। नाशिकचं कल्चर जे आहे ते वेगळं आहे। एक सुसंस्कृत आणि धार्मिक शहर नाशिक आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या पार्ट्या नाशिक शहरात होत नाहीत। पण ज्या बियॉन्ड लिमिट चालतील किंवा जे काही एक्साईज डिपार्टमेंटनी नेमून दिलेले जे काही टायमिंग्स आहेत किंवा जे कलेक्टर ऑफिसनी काही नियम काढलेले असतील याच्यामध्ये तर त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन पोलीस डिपार्टमेंट करेल। या जे काही फार्म हाऊसेस किंवा बाहेरचे काही रिसॉर्ट्स किंवा काय आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी मागच्या 2 दिवसापासून जे लोकल पोलीस स्टेशन्स आहेत तर त्यांनी तिकडे व्हिजिट्स करणं आणि त्याची माहिती घेणं अशा प्रकारचे चालू ठेवलेलं आहे आणि सर्व गोष्टी ॲज पर रूल्स होतील। लोक पूर्णपणे